सुरू करा। तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही 3 दिवसाचे तिथून कार्य केले, समोरचे कार्य त्यांनी आम्हाला पुन्हा परत 3 दिवसाचेच कार्य दिले आणि त्याच्यानंतर 3 दिवस 7 दिवस 11 दिवसांचे कार्य करून आम्ही कार्य करत राहिलो। आता कार्य करते वेळेस आम्हाला असं आठवलं की या मार्गामध्ये आपण जे त्यागाचे नियम पाळतो तेच कार्य असे करावं लागते, ते आमच्या लक्षात राहिलं आणि साध्या कार्यामध्ये आम्ही त्यागाच्या नियमासारखं आम्ही वागत राहिलो। कारण की त्यावेळेस मोजके कार्यक्रम व्हायचे आणि मोजक्या कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा माहीत नव्हती। जेव्हा आम्ही नातेवाईकाकडे गेलो आणि साध्या कार्याचे आम्ही त्यागाचे कार्य करत राहिलो, 1 वर्ष आम्ही ते साधे कार्य त्यागाच्या कार्यासारखे करत राहिलो, कारण की आम्हाला तेवढी कार्याची जाणकारी नव्हती। 1987 मध्ये या मार्गामध्ये जुळलो आणि मार्गात जुळल्याच्या नंतर जेव्हा मी या मार्गात जुळल्याच्या नंतर बाबाचे जे काही जनरल कार्यक्रम व्हायचे, दौरे व्हायचे, त्या दौऱ्यामध्ये मग राऊत गुरुजी सोबत मला या कार्याचा लाभ मिळत गेला। तशी तशी या कार्याची ओढ समोर वाढत गेली आणि माझे कार्य मी समोर वाढत गेलो। तेव्हा आम्ही ते त्यागाचे कार्य बंद करून साध्या कार्यात आलो आणि नंतर लगेच त्यागाचे कार्य मिळाले। 1 वर्षाच्या नंतर संपूर्ण त्यागाचे कार्य करून आमचे आप भीती सगून आम्ही भगवंतांनी आम्हाला चांगलं जीवन जगण्याचा आम्हाला योग दिला। तर ही बाबाची कृपा आहे, चांगलं जीवन जगण्याची कृपा आहे बाबाच्या शब्दावरती आम्हाला एवढं दुःख दूर असून घरही आम्ही ज्या दिवशी आमच्या घरी आमचं संपूर्ण देवाचं विसर्जन केलं, एकही देव नव्हता आणि देवाचं विसर्जन केल्याच्या नंतर आम्ही पहिली ज्योत लावली तेव्हा कोणताही देव त्या ठिकाणी उपस्थित नव्हता। परंतु बाबाचे शब्द असे की संपूर्ण दुःख बाबाची प्रतिमा नसता आणि हे एवढे दुःख दूर झाले, हा खूप मोठा त्या पहिल्या दिवसाचा अनुभव सगळ्या सेवकांनी आपल्या अंगी बाळगून त्या दिवसाची आठवण ठेवा की या मार्गात येते वेळेस बाबांनी जे आपल्याला शिकवलं, कोणतीही मूर्तीपूजा आपल्या समोर नव्हती, परंतु एका शब्दावर ती कृपा मिळाली आणि आमचे संपूर्ण दुःख दूर झाले। खूप मोठा चमत्कार, कारण की त्याच्या आधी आपण खूप वैभवाने देव पूजा पाठ केली, परंतु कोणीही ठिकाणी आपल्याला आराम मिळाला नाही आणि ज्या दिवशी आपण तत्वशब्द नियमाची फक्त ज्योत लावली त्या दिवशी आपल्या समोर कोणत्याही प्रकारची मूर्ती नव्हती। हा खूप मोठा चमत्कार आहे। या गोष्टीला प्रत्येक सेवकांनी लक्षात ठेवा, मानव बैमान आहे। बाबांनी प्रश्न ठेवला होता, सेवक तू मानव है मैं भगवान हूँ, उसमें से तू एक है, मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता। ही बाबाची शब्द आहे आणि बाबांनी आपली इमानदारी दाखवून भगवंताची प्राप्ती करून आपल्या कुटुंबातले दुःख दूर करून संपूर्ण सेवकांना फुटकामध्ये वाटून दिलं आणि या फुटकाचा प्रकोप आहे, आज एवढी मोठी संख्या इथे या ठिकाणी उपस्थित आहे। म्हणून मी जास्त वेळ न घेता मी एवढं सांगतो की प्रत्येक सेवकांनी तत्वशब्द नियमाचं पालन करा, मी सुद्धा करत राहील। एवढेच बोलून मी आपल्या शब्दाला विराम देतो। सगळ्यांना माझा नमस्कार। धन्यवाद साहेब। आदरणीय जो न्यूज वाले आए हैं